त्याच्यावर मी नाही बोलणार. कोण आमदार बोलला आणि काय बोलला आणि कसला आमदार होता आणि कोण काय होता त्याच्याशी मला नाही देणे गेलं. तर मी एक मात्र महत्वाचं सांगतो बंजारा समाजासाठी. आपल्या माईबापाचं कंबरडोम उघडं कष्ट करू बंजारा समाजाचे. त्या बंजारा समाजाने वाड्यावर तांड्यावर राहून काबाड कष्ट केले, गावाशी नाळ केली, सगळ्यांशी प्रामाणिक राहणारा तो गरीब वर्ग आहे, इमानदार आहे बंजारा समाज. कधी कोणाच्या फुकट भांडणही कधी घेतलं, कोणाच्या विरोधात मोर्चा केला, असा तो एक या महाराष्ट्राला लाभलेला चांगला समाज. त्या पोरांनी आता हुशार होणं गरजेचं. आता डावपेच खेळणारे व्यासपीठावर जर आले, ज्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी बाहेरून काही भंगार लोक आयात केले आणि मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढे, आरक्षण मिळू नये मराठा, हे देशात पहिल्यांदाच घडले. एक अलिबाबा होता येवल्याचा, ते विखे यांनी मोर्चे काढले मराठ्यांच्या विरोधात, मिळू नये आरक्षण म्हणून. मराठ्यांनी असं कधीच नाही केलं. आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढला, असं कधीच नाही केलं. मिळण्यासाठी मोर्चे निघतात हो. एखाद्याला द्या म्हणून पाठिंबा देतात, पण देऊ नका आरक्षण म्हणून पहिल्यांदा लोक. असे लोक काही जर त्यांच्या व्यासपीठावर, गरिबांच्या बंजारा समाजाच्या व्यासपीठावर जर चढले, त्यांचा देवारा 0 मिनिटात त्यांनी माहीत सुद्धा नाही होत्या ना. असंच मागही केलं बंजारा समाजाने.